हॅलो मंडळी, अहो रोज नाश्ता काय बनवायचा, रेसिपी पूर्ण बघा, म्हणजेच कसं 7 दिवसाचं टेन्शन होईल दूर. ह्यासाठी आपण रात्रभर तांदूळ भिजत ठेवले होते. ते छान असे भिजल्यानंतर आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आणि हे वाटताना आपल्याला एक उकडलेला बटाटा घालायचा आहे आणि छान असं पातळ पेस्ट करायची आहे. ह्या पेस्टमध्ये जिरं, आलं, कांदा, गाजर, शिमला मिरची, तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्या टाकून घ्या, टोमॅटो, मिरची आणि कढीपत्ता, मीठ आणि थोडंसं खायचा सोडा घालायचं आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे. हे ढवळून झाल्यानंतर हे मिश्रण छान आपलं तयार झालं आहे. आता आपला तडका जो पॅन असतो त्याच्यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे एका साईडने आणि मग दुसऱ्या साईडने. बघा कसला छान असा टम्म फुगलेला बन तयार झालेला आहे आणि मस्त नारळाच्या चटणीसोबत सर्व करायचं आहे. कसं वाटलं नक्की सांगा. पुढची रेसिपी बघूया आपण मूग डाळचा ढोकळा. सकाळी मूग डाळ खाल्ल्यामुळे कसं होतं, आपल्या शरीरात छान असे प्रथिने राहतात आणि पोट पण भरलेलं राहतं. मूग डाळ रात्री भिजत ठेवा आणि सकाळी काय करा, पोहे घाला, रवा घाला आणि दही घालून हलवून घ्या आणि हे मिश्रण छान असं वाटून घ्या. कारण की आपल्याला 1 तास मुरवायला वेळ असेल तर तेव्हाही करून तुम्ही ठेवू शकता. ह्याच्यामध्ये हळद, मीठ, मिरची आणि आलं घालून छान असं पेस्ट करा. तेल घाला आणि ढवळून घ्या. खायचा सोडा घाला किंवा इनो म्हणजेच फ्रूट सॉल्ट घालून हे आपण वाफवून घ्यायचं आहे. वाफवताना त्याच्यामध्ये छान अशी लाल पूड घालायची आहे मिरचीची आणि तेल लावून ह्याच्यावरती एक कापं करून घ्यायची आहेत आणि छान फोडणी घालायची आहे. फोडणीमध्ये मोहरी, कढीपत्ता, मिरची, तीळ घालून त्याच्यावरती घालून घ्यायची आहे. बुधवार म्हणजेच कसा वाराचा दिवस, छान असा झटपट होणारा हा नाश्ता. बघा मुलं बघतील आणि एकदम फस्त पटकन करतील की नाही. यासाठी उकडलेली अंडी घ्यायची आहेत आणि ब्राऊन ब्रेड किंवा तुमच्याकडे असेल तर व्हाईट ब्रेड, तोही नसेल तर पोळी, त्याच्यावरती हे आपण स्लाईसवरती शेजवान चटणी, टोमॅटो सॉस लावून घ्या आणि एक चीजचे स्लाईस घालायचे आहेत. त्याच्यावरती उकडलेल्या अंड्याची कापं घालून घ्यायची आहेत आणि मस्त चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो हे घालून घ्यायचं आहे आणि पॅन गरम करायचा आहे आणि पॅन गरम झाला की त्याच्यावरती हे बटर लावून छान असे फ्राय करायला ठेवायचे आहेत. मंडळी, तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत आहेत का? आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ना, म्हणजेच कसं नवीन नवीन रेसिपी बनवायला मलाही उत्साह वाटेल. चला पुढचा रेसिपी बघूया. तर ही आहे आपली बेसन आणि रव्याची इडली. 1 कप रवा, 1 कप बेसन, दही असं आपण घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये वाटलेली साखर, हळद आणि मीठ आणि थोडंसं लिंबाचा रस, पाणी घालून आपल्याला हे छान असं बॅटर बनवायचं आहे. हे बॅटर 10 मिनटं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तेल घालून त्याच्यामध्ये इनो घालून घ्यायचं आहे आणि इडलीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचं आहे. छान आपण इडली वाफवतो तसं वाफवून घ्यायचं आहे. चटणीसाठी लिंबू, आलं, मिरची, साखर आणि 1 इडली घालून घ्यायची आहे. पाणी घालून छान अशी चटणी तयार करायची आहे आणि आपल्याला इडलीला तडका द्यायचा. त्यामुळे हिंग, राई आणि मिरची घालून आपण हे छान असं तडका देऊन घेऊया आणि बघा कसली भारी दिसते आपली ही इन्स्टंट इडली. आवडली का नक्की सांगा. शुक्रवार म्हणजेच काय, थोडासा आरामाचा दिवस, दुसऱ्या दिवशी सुट्टी असते की नाही, मग इडलीचा बॅटर घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये चीज, टोमॅटो ज्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा वरती बॅटर घालून घ्यायचं आहे. झाकण लावून खालून शिजून द्यायचं आहे आणि शिजल्याच्या नंतर आपण बाजू पलटी करून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूनेही आपल्याला हे छान असं फ्राय करून घ्यायचं आणि आपलं हे स्टफ उत्तप्पम तयार आहे. शनिवार म्हणजेच अर्ध्यांचा सुट्टीचा दिवस आणि अर्ध्यांचा नाही, मग काय चटपट असं चटपटीत बटाटा घ्यायचा आहे, बीट घ्यायचा आहे, कांदा, मिरची, आलं, लसूण, मीठ, धना पावडर, जिरा पावडर, चाट मसाला आणि थोडीशी तांदळाची पिठी घालून आपल्याला कोथिंबीर घालायची आणि छान अशी टिक्की बनवून घ्यायची. बघा कसलं भारी बॅटर तयार झालं आहे. तुम्हाला पाहिजे तो शेप द्या, मी इथे हार्ट शेप देते आहे आणि ह्या छान अशा आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत.